लाईन लावायला लागले. बस येणार आहे आता थोड्या वेळात. तर दिसत असेल लाईन बिन लावतो आम्ही. आणि बघता बस आल्यावर बसमध्ये चढता आणि जाता आणि फुल एन्जॉय करायचा. फुल एन्जॉय करायचा काय? फुल एन्जॉय. सर तिकडे इंट्रॅक्शन देत आहेत. काय होतं इंट्रॅक्शन बघता मग बस आल्या. तर गाईज बस आलेली आहे आमची. एक बस तिकडे उभी आहे आणि एक बस इकडे उभी आहे. लालपरी लिहिले त्याच्यावर. तर हा बॅग आणली आहे सर तुमची बॅग? अरे सर आणतो दाबा. सरांची बॅग राहिली आता परत चालू आणायला सरांची बॅग. चालेल सर आणतायत तर चला परत बसमध्ये जागा बघूया मागे. तर गाईज आता नारियल बिरियल फोडलाय. मॅडम सरांनी फोडलाय नारियल. गाडीचा नारियल फोडलाय. उद्घाटन झालंय आता चाललंय. अरे म्हणजे गाडीचा नारियल फोडलाय. गाडीसाठी नारियल फोडलाय. तर आता दुसऱ्या गाडीच्या नारियल फोडायला गेले तर जाता सरांसोबत काय होते काय नाही. सगळे येणार टेन्शन घेऊ नका. सगळे येणार. दुसरी गाडीचा हा हे बघा बसलाय सगळी जण. गाईज बसलोय बसमध्ये. इथे 10 जण आहेत ना. 10 जण आहेत आणि पोरी यायला लागली आता. या पोरी येतात मागून. आता बसणार आणि निघणार आहे थोड्या वेळेला. निघाले आता तर आपले जुगाड निघाले आता आणि बसमध्ये हायवेला बसलेलो आहे. सर आमच्या बसलाय कुठेतरी पोचलोय. माहित नाही कुठे पोचलोय. आता उतरतो खाली लोणावळ्याला पोचलोय. सगळेजण झोपले. खाली नाही उतरायचं. तर गाईस खालती उतरून थांबलोय. सरांनी थांबवलं आम्हाला. सर आमच्या तिकडे काहीतरी चर्चा चालू आहे सरांची. तर मित्रांनो बसमध्ये होतो आणि यांचा आता मेकअप चालू आहे. सर हे काय मेकअपचा टाइम आहे सर. अजून पोहोचलो नाही काय. सरच स्वतः मेकअप केलं. मित्रांनो बसमध्ये बसलो आहे. चालायची तयारी चालू आहे. सर घेतात प्रेझेंटी सरांना दिसून दे ना. सर घेतात प्रेझेंटी घेऊ. लवकर सगळे आले की नाही बघू आणि जाऊया. आपण काय ते तळेगाव पर्यंत पोहोचलेलो आहे. पुण्याच्या थोडा पहिले आहे. तर सरांना विचारलं. सर बोले प्रति शिडी आहे. शिडीचा दुसरा म्हणजे बनवलाय. शिडी सारखा बनवलाय. तर बघता काय काय बघण्यासाठी आतमध्ये दाखवतो. मंदिर दिसत असणार की नाही काय नाही. लाईन पती मोठे आहे. बघता मंदिरमध्ये जाता आणि दर्शन घेता. तर गाईज एंट्री मारली आहे प्रति शिर्डीमध्ये. तर सुंदर असा दिसतोय. तुम्हाला पण दाखवतो. बघा असं काहीतरी शिर्डी बनवले आहे. आमचे सर मागे. तर मित्रांनो आता दर्शन करून आलोय. आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून आतमध्ये रेकॉर्डिंग नाही करू शकलो. सर हातला स्किप केला. तर आता तिकडे कुठे गार्डन बिडन आहे तिकडे चाललोय. जास्त सोना चालू आहे. तर तिकडे सुंदर असा गार्डन बनवलाय. आम्ही चालू आहे गार्डन बघायला. तर मित्रांनो आताच ते काय फिरलो आहे. फोटो सेशन झालंय आता आमचा. तर सरबीराचे फोटो काढतात आमचे आणि बघूया काय मग चालू. तर मित्रांनो दर्शन बिर्शन झालं. आता चाललो आम्ही बसमध्ये परत बसायला. आमचे सर तर आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आम्ही दर्शन घ्यायला. कुठे जाणार आहे सर? आमचे सरच विसरलेले आहेत. तर डायरेक्ट ठिकाणाला जाऊनच भेट देतात. तर गाई चालू आहे खाली. आता शनिवारवाड्याला पोहोचलेलो आहे. बसमधून आम्ही सगळे उतरलेलो आहे. सरबीर सगळे उतरले आहेत. आता चाललोय शनिवारवाड्यामध्ये. बघता शनिवारवाड्यामध्ये काय काय आहे काय नाही. तर मित्रांनो आतमध्ये आलेलो आहे. सर पण आहेत आतमध्ये आलेलो आहे. आता बघता काय काय आहे इकडे. शनिवार तुम्हाला शनिवारवाडा बघा वरती. एवढे मोठे मोठे दिवाले कशाला पडलेत सर? बघा आपला तिरंगा दिसतोय. आणि काय काय आहे अजून आतमध्ये बघता. तर काय शनिवारवाड्याचा दरवाजा बघून घ्या केवढा मोठा आहे. इकडे निसर्ग एकदम मस्त सजून ठेवलेला आहे. कापलेला बिपलेला आहे एकदम. काय आहे तिकडे? फाउंटन. तिकडे पण फाउंटनच आहे. चल तुला फेमस होणार आहे. काय काय आहे तिकडे? काय
तर झाडं बिडं तर खूप आहेत, बघू शकता. इकडे आता मधीत आलेलो आहे. काम येणार सर. काय इकडे फाउंटेन आहे फक्त? वंशवाळ दाखवली सर काय बाजीरावांची. बाजीराव मस्तानींच्या वाड्यामध्ये आलेलो आम्ही. काय बोलता, शनिवार वाडा बोलता याला? शनिवार वाडा ना सर, बरोबर. तर चालेल आमचे काय बोलतात फेवरेट सर वैजनाथ सर, इकडे आहे तर करा आमचे. आहे सर. तर सर काय त्याच्याबद्दल काय बोलायचं सर? ती तर आपण बघतोय की पुरातन वस्तू आहे, पुरातन शनिवारवाडा. त्याची आपण सखोल माहिती घेत आहोत. प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन आपण त्याचा माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. तर सर आपली माहिती देत आहेत अजून सर. पुढे पुढे यात जायचं सर माहिती देत. तर मित्रांनो, सरांनी आता एकदम उत्तम माहिती दिली आहे शनिवार वाड्याबद्दल. तर गाईज आम्ही परत निघालो आहे बसमध्ये बसायला. आता कुठे लाल महालात चाललो आहे. आता आम्ही परत डायरेक्ट लाल महालात जाणार आहे. गाईज आम्ही लाल महालात पहिले आलो आहे कसबा गणपतीकडे बघायला. हे बघा कसबा गणपतीचा द्वार आहे, प्रवेश द्वार. बघता कसबा गणपतीच्या आतमध्ये कसं म्हणजे कसं सजवलंय कसं नाही दाखवतो. आज जरा आत या. काय जातच कसबा गणपतीमधून आम्ही बघून निघालो आहे. तिकडे व्हिडिओ काढायला देत नव्हते म्हणून काढलेला आहे. कसबा गणपती जो 200 ते 250 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी बसवलेला गणपती. या गणपतीचे आपण आता दर्शन घेतलेलं, जे पुण्याचं ग्रामदैवत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यश जो आहे, ज्याने हे सगळं ब्लॉग वगैरे बनवतो, छान अशी मांडणी करतो. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच बेल आयकॉन शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सरांनी आपल्याला आता माहिती दिली, सरांनी सांगितलंच आहे. त्याप्रकारे करा सपोर्ट करा मराठी माणसांना. आणि आता निघालो आहे. आता मॅडम लाल महालाला चाललो आहे ना? आता चाललेलो आहे लाल महालाला. बघता लाल महालाला पोचून. तर मित्रांनो, लाल किल्ल्यासाठी निघालो आहे आम्ही. सर जरा इंट्रोडक्शन देत आहे. ह्यो आहे आमचा गणेश दरवाजा. ते आम्ही आतमधून दाखवला, ते शनिवार वाड्यामधला झाडं बिडं किंवा गणेश दरवाजा. हे चाललो आता लाल किल्ल्यामध्ये. तर बघता लाल किल्ला कसा आहे, पहिल्यांदाच चाललो आहे, अनुभवता नाही आपल्याला सर. महल, लाल महल आपल्याला तर अनुभव नाही. सर आपल्याला माहिती देणार थोडीफार, ते मी तुम्हाला सांगतो सरांच्या मार्फत. आणि बघता कसं आहे कसं नाही. तर काय आत्ता दगडूशेठ हलवाई गणपती आपल्याला दिसलेले आहेत. तिथे जाऊ तर नाही शकणार आम्ही, लांबूनच दाखवत आहेत सर आम्हाला. तर दर्शन तर झालेलं आहे बघत. तर आत्ताच मित्रांनो दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झालेलं आहे आमचं. ते लांबूनच झालं कारण की आमचा टाईम नाही एवढा की पूर्ण लाईन फिरायला. तर मग आम्ही बाहेरूनच वापस चाललेलो आहे. गाईज लाल महालमधून निघाले आत्ता. तिकडे पण शूटिंग काढायला भेटला नाही, कॅमेरा तिकडे पण अलाउड नव्हता. तर बाहेर बिन बघितला आहे, चांगला होता, मस्त होता. तुम्हाला काय म्हटलं तुम्ही पण येऊ शकता. तर मित्रांनो फिरून आलो परत शनिवार वाड्यामध्येच, कारण की आमची बस तिकडे लागली आहे. तर आता डायरेक्ट बसमध्ये बसणार. मग सर कुठे जाणार आहे? कात्रजला जायचं आहे. मग राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये. तर तिकडे पण भेट देऊया. सर आपल्याला माहिती देणारच. आणि निघूया मग बसमध्ये. मग नाश्ता बिस्टा पण करायचा बाकी अजून. आणि करता मग निघता. तर मित्रांनो आता बसवरून खाली उतरलो आहे. सर आपण कुठे आलो? सर्प उद्यान बोलतात काय ते. सापा बिपा असणार ना सर? सापा बिपा दाखवणार आहेत. वाघ बीक पण आहे. जू सारखं आहे. तर बघूया किती आतमध्ये प्राणी किती आहेत. एक प्राणी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो पोचलो लोकेशनवर. जागेचं नाव आहे बघा, दिसत असेल तर, राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र. इकडे आलो आहे आम्ही, प्राणी बघायला आलो आहे. तर मित्रांनो 2-3 मिनिटं तर झाले. प्राणी तर काय दिसले नाही, पण ते निसर्ग दिसतोय. हिरवगार निसर्ग दिसतोय. प्राणी अजून दिसला नाही. आम्ही आले तेच दिसत नाही. काय चाललो आता प्राणी बघायला. सर कुठला प्राणी बघायचा प्लॅन आहे पहिला? सर्प उद्यान हे सर्पांसाठी म्हणजे सापांसाठी 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 मागे साप फिरतायत आपल्या. तर बघूया पहिला प्राणी कुठला दिसतोय आपल्याला. सरांनी बोला सर्प उद्यान. तर सापी पण असेल बहुतेक. एकाच साप. 10 छोटे पोरं पण आले बघा. छोट्या पोरांचा वनभोज चालू आहे.
म्हणजे आहे पिकनिक काय येतात ते वनभोज. आणि बघता पहिला प्राणी दुसरा प्राणी कुठला कुठला दिसते दाखवतो तुम्हाला. तर गाईज आत्ताच एक प्राणी दिसलाय ते काय अस्वल बोलतात. भालू दिसलाय बघा. तुम्हाला तर नाही दिसणार एवढा लांब आहे तो बघा दिसत असेल तर बघा तो काला ब्लॅक आहे तोच आहे. चला एक प्राणी दिसला आत्ताशी 5 मिनिटं चालून 5 मिनिटं चालून 5 मिनिटावरती बिबट्या चला 5 मिनिटावर बिबट्या 5 मिनिटं चालू आणि आता अस्वल दिसलाय. तो पण पूर्ण नाही दिसला. बिबट्या दिसला असं बिबट्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? बिबट्या काय हे काय बोलतात? उल्फ. बिबट्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते पण नाही माहित. सर बिबट्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? इंग्लिशचे सर कुठे आपले इंग्लिशचे सर? सर पांडा बांबू दिसते. पांडा आहे काय? कावले दिसले आतापर्यंत बघा कावले. तिसरा प्राणी बघितला आता कोण आहे? ओढू नका. कोण आहे सर? कोण आहे? आवाज कोणतरी आहे दिसत तर नाही. दाखवतो कोण आहे सर? कोण आहे सर? आहे सर कोण आहे? तर गाईस तो तिकडे झोपलाय. आम्ही आज बघायला आलो आणि सगळे झोपलेले आहेत. तो बघा तिकडे दिसत नाही तुम्हाला झोपलेला आहे तो. चौथा प्राणी दिसला आत्ताची. सर त्यांना बघायला आलं आणि ते आम्हाला बघून झोपतात सर. हा पैसा आता काहीतरी आहे तिकडे दाखवतो बाबा. मगरला मराठीमध्ये काय बोलतात? मगरच. इंग्लिशमध्ये क्रोकोडाईल. इंग्लिशमध्ये क्रोकोडाईल बोलतात. काय मगर आहे की क्रोकोडाईल आहे? दोन्ही एकच आहे. वाघ आहे. वाघ. ओ शिट वाघ बघा मित्रांनो केवढा मोठा. पहिल्यांदा बघतो आम्ही वाघ. तो बघा आमच्याकडेच येतोय. एक वाघ दुसऱ्या वाघला भेटायला येतोय. कुठे गेला दिसतोय तो बघा वाघ बघा खतरनाक आहे. पहिल्यांदा बघतोय भाई समोरून वाघ. ए जय थांब जरा. कुत्रा समजलाय काय? चला बघितलं आता दुसरा बघायला जाऊया. साधा वाघ तर बघितला आता व्हाईट वाघ पण आहे. व्हाईट वाला आहे. दिसतोय सर? दिसला पटापट चालतोय. दिसला काय? कुठे दिसलाच नाही ना. तर गाईज व्हाईट वाघ तर भेटलाय. तो पण तिकडे झोपलाय. हर एक प्राणी तिकडे झोपलेला दिसतो. तो बघा तिकडे तुम्हाला दिसत असणार. झोपला जवळ आला असता तर मजा आली असती. पण काय करणार आता झोपलाय तो कसा उठवणार. तर आता चाललोय दुसरा प्राणी बघायला. आला असता तर भारी झाला असता. तो वाघ मस्त होता साधा. गुफेमधून शेरची गुफा. हो एवढं वाकायला लागेल एकदम आरामात. तर कव मध्ये चाललोय. चल हो दिसत असेल की नाही. हा तर काय गुफेमध्ये आलोय. छोटी पोरं बघा. चाललोय आता परत बाहेर. तर गाईज आत्ता वाघ बघितलेला. वाघ एकदम मस्त आहे. वाघ भारी आहे सर. आणि एकच जागेत असेल धावण्याच्या जगाला दुसरा प्राणी बघायला चाललोय. पाटील सर पण एक वाघ दुसरा वाघला भेटायला आलेला. चित्ता चित्त्याला काय म्हणताय का? त्याला उडी मारते जास्त उडी मारते ना. हा मग सर ते मागे होता तो ना. हा इथं कसं इथे जरा तेवढी उडी मारते ना. आता पळतील बघा इथं डायरेक्ट. तर गाईज आता आम्हाला हरिण भेटलाय. डिअर बोलतोय. चित्तड काहीतरी बोलतात ते. नाही सर चालू. तर सर आता 10-12 प्राणी तर बघितले आहे. त्याच्यामध्ये 4 वेळेला तर हरणच दिसले आपल्याला. वाघ एक नंबर होता. वाघ एक नंबर होता सर. पहिल्यांदा दर्शन दिलं. एक नंबर जाऊन खूप छान वाटलं. हा तर वाईट वाघ पण बघितला पण तो तिकडे झोपलेला. पैसा वसूल वाघ. पैसा वसूल तर झाला सर. पैसा एक नंबर. वाघ भेटला तेच मोठी गोष्ट आहे. तर बघूया आता पुढच्या कुठला प्राणी आहे दिसतो आपल्याला. तर गाईज आम्हाला काय तरस भेटलाय. काय बोलतात काय त्याला? तरसच बोलत असतात. तरसच आहे ना. तर यो एक प्राणी दिसलाय आत्ताच. तर गाईज मिरी गाय काहीतरी भेटलंय आपल्याला. चला तर गाईज आता हरिण भेटलाय. सर व्हिडिओ तर काढून द्या. आता हरिण भेटलाय.
तो मागचा काय होता ते होता काहीतरी. हत्ती दिसलाय. चौथा पाचवा किती तरी प्राणी आता दिसलाय आपल्याला. तुम्हाला दिसत असेल तर तो बघा हत्ती. हत्ती तर रोज बघतो. आता चाललोय लायन बघायला. लायन दिसलाय तर लायन बघायला चाललोय. कुठे झोपलाय काय यार. सगळे झोपलेले जेव्हा पण जातो तेव्हा झोपले आहेत. हो लायन यो सर 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 उडी बिडी मारे ना काय. कुठे गेला. हा तिकडे तिकडे. तर गाईस तो बघा लायन. हा तो तिकडे थोडासा दिसत असेल मला तुम्हाला. इकडे लायन. थांबा एक मिनिट. तो बघा तो आहे लायन दिसला. तरी पण दर्शन दिले असते तर चांगलं झालं असतं. सर टायगर सारखं दर्शन नाही दिले सर. बाबा बघ ना भाऊ आला. हा मीच आहे. हे भावाचं बघ इकडे. मॅडम काय लायन आहे. लायन सिंह. तर टायगर सारखा तो जवळ नाही आला पण तो लांबून दिसतोय थोडा थोडा. तो काय मांजर आहे काय. सर झोपलाय सर. सर सर लायन बाय तुमच्या रिश्तेदार आले. तो काय खारू टाईप दिसले. बघत पण आहे आपल्याकडे. काय ऍटिट्यूड आहे. सर लायन आहे तो सिंह. अरे बघ घेऊ ही कशी बोलत. सर लायन दिसला काय. ही कशी. तर गाईज ऑलमोस्ट सारे प्राणी बघितलेले आहेत. फक्त साप बाकी आहे. ते म्हणजे आमच्या आजूबाजूला फिरताच आहेत. पण रिअल वाले बघायचे आहेत. रिअल वाले बघायचे आहेत साप. बघता अजगर बिजगर काय एनाकोंडा भेटला पाहिजे. त्यांना पण माहिती आहे आपल्या प्रगती इकडे पहिल्यांदाच आपल्याला यायची गरज नाही. तर बघता साप बी बघता कसे आहेत साप. एक आत्ता चावला पाहिजे. हिलाच चावला पाहिजे. काही साप बघायला आलोय. साप भेटलेले आहेत. साप भेटले. 1 2 3. सर मोठा साप कुठे आहे. हा ते बघा झुंड मध्ये बसले साप. सर साप बघितले रोज बघतो आपण. चला साप बीप तर आहे खतरनाक आहे. त्यांना सांगा आवाज काढायला. दुसरा साप तिकडे कुठला आहे. तिकडे कुठला आहे. तिकडे कुठला आहे. इकडे काय कासव बिसव वाटतं. दिसते की नाही तुम्हाला. दिसलं दिसते नाही तर नाही दिसणार. हे बघा इकडे द्या जवळ दिसले असतील. कासव दिसले. साप बघितले कासव बघितले. जर सर साप बी बघितले. सर साप कसे वाटले. सध्या तरी बरे वाटतात पण त्यांना हात लावले की खूप मागे बघा. हे बघा सर यो साप बघा. त्याचा तसा तर तो नकली आहे पण रिअल वाटतोय तो. तर कासव पण बघितले. आता दुसरे साप बघायला चाललोय. विषारी अजून विषारी डबल विषारी वेगवेगळे पाहिजे. सर आहे का तिकडे काय. सर आहे तिकडे आहे ना. तर तिकडे बघा काय आहे बघ. इकडे 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 हे बघा. हे बघा वरतीच आहे. तर गाईज मोठा साप भेटलेला आहे. अजगर बोलतात. अजगर. सर कुठला. सर नाव काय. काय अजगर आहे ना. जालीदार अजगर नाव त्याचं तिथेच लिहिलं गाईज. मी नाही जालीदार अजगर लिहिलं त्याचं नाव. तर एवढा मोठा साप तर पहिल्यांदाच बघितलाय. सर आवाज द्या. हे आवाज दे. हा तर 2-3 साप बघितले. मोठा गाईज आत्ताच मगरमच्छ दिसलेला आहे. तो बघा नकली कधी सुधारणार काम. हा तर गाईज मगरमच्छ दिसलेला आहे. थोडा ब्लड वाटत असेल. तो बघा झोपलेला इकडे. तो ऑलमोस्ट सगळे दिसले. सर मगरमच्छ दिसला ना. सर मगरमच्छ दिसलेला आहे. तो बघा तिकडे झोपला. बघा तुम्ही बघितलं मी. तर ऑलमोस्ट सगळे प्राणी झाले आहेत ऑलमोस्ट. तर गाईज मगर बिगर बघून झालंय. बघितलं काय सगळे. बघितलं बघा ना कधी बघणार आहे. सर काय ते मगर ते बघा तुमचीच वाट बघतोय तो तिकडे. मगर हा ग्रीन साप ना. सगळं बघितलं. त्यांची प्रजाती आहे. जा हे बघा एक अजून ग्रीन साप. सर तिकडे वाट बघतोय सर मॅडम. काला नाग नागोबा. तर ऑलमोस्ट हा बघितले सगळे साप बी बघा. मगरमच्छ बघा. तर सगळं बघितलं गायच. बघता आता कुठे चालायचं आहे. तर मंदिरमध्ये पण मगरमच्छ बघून कसं वाटलं.
मेजरमेंट बघून असं वाटलं की तो थोडासा नकली वाटेल, नकली सर असली होता कारण की तो हलतच नव्हता. जरा पण नाही तर मी बघितला थोडासा डोले बिले हलत होते. फक्त बंद चालू आलसी होता, आलसी मगरमच होता. सर काय सेल्फी नाही घेतायची काय आहे सापत आहे. हा हे बघा हे असं हल्लं तर असं वाटतं की बाबा जिवंत आहे. हा. त्या साईडला पण आहे. तो बघा तिकडे पण आहे काय. सर इकडे आहे सर. सर तर तिकडे फोटो काढायला बिझी झालेत. आता बघा चला पुढे काय होते काय नाही दाखवतो. काय तर एक्झिबिशन हॉलमध्ये आलो आहे. तर काय सरडा बिडा भेंडी केवढा मोठा सरडा आहे. तर तो बघा केवढा मोठा सरडा आहे तो. दुसरावाला कुठे आहे. हा छोटावाला आहे. योवाला बघा केवढा मोठा आहे. तर 2 सरडे बघितले आहेत. अजून काय आहे या साईडला आहे काहीतरी. काय आहे साप आहे काय. तर इकडे परत साप दिसलेला आहे. हा हे बघा कसं गुंडाळून बसलाय बघा. बाहेर असला असतं तर आपल्याला गुंडाळला असता. हे बघा एकावर एक झोपलेले आहेत. हे बघा केवढे खतरनाक साप आहेत. हे बघा खाली बघा का एकाच निघाला असेल. हो ग्रीन हरणटोल दिसलेला आहे. तो बघा हरणटोल ते पण त्याची पण आहे. 2 आहेत 2. 2 आहे. तर गाईज ऑलमोस्ट सगळे प्राणी बघितले. सर झाले का सगळे. अजून आहे ना. अजून आहेत गाईज. बनून राहा व्लॉग मध्ये बनून राहा. का सगळे प्राणी बघूनच हार म्हणणार आहे काय. सर पांडा नाही आहे का. पांडा पांडा असला पाहिजे होता. चला पांडा एक प्राणी राहिला. पांडा नव्हता. छोटे पोरं पण आलेत. तर बघूया पुढचे प्राणी आता वाट लागणार आहे. गाईज आलोय परत बसमध्ये. आता कुठे हॉटेलमध्ये आता जोगी बघून झालाय. सगळे प्राणी बिनी बघितले निघाले चांगले होते. पांडा एक कमी होता. पांडा असला तर मजा आली असती. हा भाई तिकडेच आहे. बघते चला पुढे कुठे मंदिर मध्ये जायचंय. मंदिर मध्ये चालू करतो. तर मित्रांनो आता ऑलमोस्ट वाजले 2:30 वाजलेले आहे. मी जेवायला थांबलो आहे हॉटेलमध्ये. जागा बुकिंग होती पहिले. आलो हॉटेलमध्ये जेवता बिवता आणि मग निघता. सर कुठे बघायचं कुठे बघायचं. तर मित्रांनो अर्धा तास बसून आत्ता आलं आमचं जेवण. बघा आत्ता आम्ही खायला लागलो. अर्धे जण उठून गेले पण आणि आत्ता आम्ही चालू गेलो. हा आता जेवण जेवण निघता मग काय बसमध्ये बसायचं पण बसमध्ये. मित्रांनो सरांचा रिव्ह्यू घेऊया. सर कसं होता जेवण. एकदम फर्स्ट क्लास. काही नावच नाही ठेवू शकत. कारण आपण बघतो की अनलिमिटेड जेवण होतं आणि आमची ज्या मुलांनी एवढा तो ताव मारला आहे. जवळजवळ अर्धा तास ते पाऊण तास त्या जेवणावरती ताव मारला आहे. आणि 2 प्रकारची भाजी होती. त्याच्यानंतर आपण बघतो की नेहमीप्रमाणे आपल्याला चविष्टप्रमाणे जे जेवण पाहिजे ते होतं. असं नाव ठेवू शकत असेल होतं. मला वाटतं मुलं जास्त सांगू शकतील की काय काय प्रकार होते. फार सांगू शकेल. इथं आपल्या पोरांनी पण एकदम पोट भरून खाल्लेलं आहे. एकदम कसं वाटलं पार जेवण कसं होतं. तर मित्रांनो तुम्ही ऐकलाच आहे जेवण एकदम फर्स्ट क्लास होता. युट्यूब रील्स काय असते करतो का नाही करतो आपलं करतो. चला आता चाललोय बसमध्ये बसता. सर कुठे चाललो आता. गाईज आम्ही इथे आलेलो प्रतिभाजीला. फोन नाही घेऊन तिकडे अलाउडच नव्हता. बाहेरनं दाखवतो लांबून. अजून एवढा अजून दर्शन बिर्शन झालंय. दर्शन एकदम मस्त होता. मंदिर एक नंबर बनवलाय. तर प्रतिभा. तर मित्रांनो आता उतरलो आहे दत्त मंदिर काय जेजुरीच्या पहिले एक दत्त मंदिर आहे. तर त्या दत्त मंदिरमध्ये चाललो आहे. तिकडे फेमस आहे तो दत्त मंदिर. तर बघता दत्त मंदिर कसं आहे कसं नाही कसं बनवलं आहे आणि मूर्ती कशी आहे सगळं बघता. इथे सामान विमान बघा. हे बघा सर आहे आमचे चालतात. तर कसं काय ते मंदिरमध्ये आज सगळं दाखवतो तुम्हाला. व्लॉगमध्ये राहा बनवून. हा मंदिर मोठं आहे तर चला मंदिरमध्येच दाखवतो. मंदिरमध्ये आलेलो आहे. मंदिर तर आहे मोठा. खूप मोठं आहे. खूप मोठं मंदिर आहे. बघा केवढं मोठं मंदिर आहे. तर लाईनीमध्ये लागतोय आता. मंदिरचा ओव्हरऑल व्ह्यू घेतोय. कसं आहे मंदिर वगैरे. एवढं मोठं मंदिर आहे. मंदिर चांगलं बनवलंय. मूर्ती बघा मित्रांनो. मूर्ती तर छान आहे.
आजूबाजूला फोटोज पण खूप लावले आहेत. कुठे अलाउड नाही सर, बंद करतो. मित्रांनो अलाउड तर नव्हता पण थोडेफार क्लिप काढलेले आहेत. आता निघतोय का सर? अलाउड नव्हता, काढले 2-3 क्लिप. चला आता काढलेले आहेत. आता जातो परत बसमध्ये बसायला. हम लोग अपने ग्रुप से चलते हैं. सर चाललोय परत बसमध्ये आणि तिकडूनच निघता मग. सर आता डायरेक्ट जेजुरी ना? आता डायरेक्ट जेजुरीलाच जायचं आहे. नाही जेजुरीला पोचलो आम्ही. सर जेजुरीला पोचलो अखेरकार. लास्ट प्लेस आहे आणि आपला. आमचं सगळ्यात शेवटचं असं स्थळ आहे जे आम्ही जेजुरी पाहणार आहोत. हा आणि सगळे भंडारा उधळणार आहोत. जयघोष बोलणार आहोत. आणि संध्याकाळ झालं आहे. शेवटचं दर्शन आणि आमच्या परतीच्या प्रवासाला लागणार. जेजुरी तुम्हाला इथून दिसत असेल की नाही दिसणार. आता वरती चढूनच दाखवतो कशी बघितली असेल. मित्रांनो नुकताच पोचलेलो आहे जेजुरीला. पायथ्याशी पोचलो वरती चढायला. हा बाय तूच कर ब्लॉगिंग, मी बाजूला होतो. ते नवीन कपल आहे, त्यांची स्टार्टिंग होते इकडून. ते मराठी धर्मामध्ये इकडून स्टार्टिंग होत असते, लग्नाची सुरुवात होत असते. नवरा बायको इकडे येतात आणि नवरा 5 पायऱ्या काहीतरी चढवतो. पण काय नवरे पूर्ण जेजुरी चढवतात त्यांच्यासाठी. काय चला मग आता निघालं पोचलं. चला आले का सगळे? वैभव सोबत चल, खूप वरती जायचं आहे. तर बघता चला पुढे वरती काय काय होतं. एवढ्या किती शिडी आहेत रे? विसरलो मी. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही काय बघितलं. शिडी किती आहे? विसरलो. हे पण आता फर्स्ट तर तुम्हाला इकडे तुम्ही आले की तुम्हाला इकडे लग्न झालेले नवीन जुडपे दिसतच राहणार. काय हा मी पण लवकरच येणार आहे. काय बघितलं तुम्ही. जर लाईट पण गेली यार. सबस्क्राईब करा, बेल घंटी दाबायला विसरू नका. घंटा वाजून टाका. न्यू ब्लॉगसाठी सुरुवात करा. घंटा वाजून माझ्यासोबत आला यश आहे माझा मित्र. तो आज न्यू ब्लॉग तुझ्यासोबत सादर करणार आहे. चला लाईट मध्ये चालू आहे. आता काय पूर्ण रस्त्या व्हिडिओ काढणार. तर मित्रांनो ऑलमोस्ट सगळे पोचलेलो आहे आम्ही. येतात आलो दम तर लागलाय पण आखिर सगळे चढलेच. लाईन बघा केवढी मोठी आहे. 1-1.5 तास तर इकडेच जाणार आहे. तर 1-1.5 तास तर आम्हाला जाणार इकडेच. किती वाजता किती नाही आता दर्शन कधी होते देवालाच माहिती आहे. अजून काय वैभव चाललं पटकन. हा तर बघता दर्शन कधी होते कधी नाही. आणि मित्रांनो लाईनीत काय वाटतं आम्ही लागणार नाही. लांबूनच दर्शन, मुख दर्शन लांबून गेलं आणि निघणार आहे. कारण की 1-1.5 तास आम्ही नाही घालू शकत. 1-1.5 तास नाही घालू. सर लाईनीत नाही लागणार ना? 1-1.5 तास नाही घालू शकत. तर डायरेक्ट आम्ही जाणार आहे, परत जाणार आहे खाली. तर बघता जरा इकडे तिकडे फिरता, जेजुरी जरा फिरता आणि काय काय दिसतं आपल्याला बघता. अरे मित्रांनो लास्टच वर्ष आता शेवटचं दर्शन झालं आहे. आणि आता आम्ही फ्रेश होणार आहे आणि डिनर करणार आहे. आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागणार आहे आमच्या नायगावकडे. तर आता आमचा 12वीचा लास्टच वर्ष होता पिकनिकचा. झालेली आहे पिकनिक. आता आमची जेजुरीचा एक राऊंड मारतोय आणि निघणारच आहे. मग सर बोलले तसे घरी निघणार आहे. आता आम्ही जेवण बिवण करून निघणार घरी. तर मित्रांनो झालेलं आहे आपलं काय खंडोबाचं दर्शन झालेलं आहे. तर चाललो आता बसमध्ये खाली. दर्शन सुंदर झालं. मॅडम कसं वाटलं? छान, खूप छान दर्शन झालेलं आहे. लास्ट होती मॅडम 12वीची. आता तुम्हाला काय बोलायचं आहे? एन्जॉय केली पण पेपरचं टेन्शन आहे का? लगेच पेपर पण येणार आहे आमचे. काय सेकंड टर्मचे येणार आहे आणि डायरेक्ट मग बोर्डमध्ये काय मजा तर केली थोडी. यश आयरेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो लास्ट स्टेप शिवर पोहोचलेलो आपण. संपत आलेलं आहे आपले ट्रिप. तर आपण पोरांना एक्सपिरियन्स विचारणार आहे. सरांना तर थोड्या वेळेला विचारणार. आता पोरांना विचारतो आपण. तर सांग ईशा तुला कशी वाटली?
ट्रिप तर मस्त झाली, एक्सपिरियन्स पण मस्त होता, अजून जेवण सगळं मस्त होतं, फक्त आता घरी जायचंय. आम्हाला पण विचार.